नमस्कार, मी प्राची लुडवे. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत व्हर्च्युअल क्लासमध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. कोविड-19च्या कालावधीत शिक्षणाची गाडी रुळावरून घसरू नये हा हेतू लक्षात घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिकेने देशभरातील सर्व विद्यार्थ्यांना घरी बसून दर्जेदार शिक्षण प्राप्त व्हावे यासाठी एज्युकेशन फॉर ऑल इनिशिएटिव्ह अंतर्गत BMC एज्युकेशन हे चॅनेल सुरू केलेले आहे. विद्यार्थ्यांनो, तुम्हाला ह्या चॅनेलचा नक्कीच लाभ होईल. आज आपण इयत्ता 9वी विज्ञान व तंत्रज्ञान मधील एक महत्त्वाचा पाठ पाहणार आहोत. चला तर पाठाला सुरुवात करूया. नमस्कार, मी प्राची लुडवे, तुमची व्हर्च्युअल टीचर. आज तुम्हाला शिकवणार आहे इयत्ता 9वी विज्ञान व तंत्रज्ञानमध्ये एक महत्त्वाचा पाठ, तो म्हणजे अनुवंशिकता व परिवर्तन, हेरिडिटी अँड व्हेरिएशन. बाळांनो, तुम्हाला या चित्रामध्ये तुमच्यासारखेच विद्यार्थी दिसत आहेत, बरोबर ना? पण सर्व विद्यार्थी हे मानव प्राणी आहेत. त्यामुळे सर्वांना तुम्हाला जसे आहे तसे 2 कान, 2 डोळे, 2 नाक, 2 हात, पाय, जशी शरीर रचना सर्वांची असते तशी आहे. परंतु चेहरेपट्टी बघा, सर्वांचे चेहरे सारखे दिसतात का? एकाच वर्गात आहे, सर्व मुलं आहे, सर्व मानव प्राणीच आहेत, सर्व मुलं मुली सारखे दिसतात का? तुमच्याच वर्गातले बघा, सर्व मुलं मुली सारखे असतात का दिसायला? 2 तरी मुलं असतात का सारखी? रंग, केसांचा रंग, डोळ्यांचा रंग, सर्वच बाबतीमध्ये वेगळेपणा असतो, बरोबर ना? तर बाजूला बघा, सगळी गुलाबाची फुलं आहेत. 3 वेगवेगळ्या रंगाची आहेत पण गुलाबाची फुलं, म्हणजे गुलाबाचीच फुलं असूनसुद्धा, गुलाब ही एकच फुलझाड असूनसुद्धा त्यामध्ये वेगवेगळ्या रंगाची फुलं तुम्हाला दिसत आहेत. म्हणजे प्रजाती एकच, निसर्गातील वनस्पती, गुलाबाची फुलं किंवा मानव प्राणी, तरीसुद्धा त्यांच्यासुद्धा किती वेगळेपणा आहे तो पहा, आहे ना? आपल्या घरातलंच उदाहरण आपण घ्यायला गेलो तर आपल्या आजी आजोबांपासून तुमच्यापर्यंत तुम्हाला काही सारखेपणा जाणवेल आणि बराचसा वेगळेपणा जाणवेल. तर हे असं का होतं? असा जो वेगळेपणा आहे, ही विविधता जी आहे ती नेमकी कशामुळे निर्माण होते हे आपण या पाठात शिकणार आहोत. पाहूया आपल्याला ह्या पाठात काय काय पाहायचं आहे. पाठाचे आपण मुद्दे पाहूया प्रथम, नंतर ह्या 2 चित्रांबद्दल बोलूया आपण. पाठाचे मुद्दे आहेत: अनुवंश म्हणजे इनहेरिटन्स, अनुवंशिकता, लक्षणे व लक्षणांचे प्रकटीकरण म्हणजे हेरिडिटीबद्दल आपण शिकणार आहोत. मग मेंडेलचे अनुवंशिकतेचे सिद्धांत पाहणार आहोत आणि गुणसूत्रांच्या अपसामान्यतेमुळे होणारे विविध रोग, या 4 मुख्य घटकांची माहिती आपण या पाठात घेणार आहोत. आता मगाशी जी चित्र होती ती एका वर्गातले विद्यार्थी, साहजिकच ते एका घरातले नाहीत, त्यामुळे ते साहजिकच सर्व वेगवेगळे दिसत होते. पण आता ही 2 चित्र पहा. ह्या वरच्या चित्रात एकाच फॅमिलीतील व्यक्ती आहेत, सर्व एकाच घरातील आहेत. तर नीट निरीक्षण आपण केलं तर काही चेहरे त्यांच्यातले सारखे दिसतील पण काही वेगळे दिसतील, बरोबर ना? आता बघा, ही जी इथे स्त्री आहे ती स्त्री आणि इकडची स्त्री, या दोघांमध्ये थोडाफार सारखेपणा दिसतो, बरोबर. ही मुलगी आणि ही मुलगी, थोडा चेहरा सारखा आहे बघा, आहे ना चेहरा सारखा. हा मुलगा बघा पूर्ण वेगळा दिसतोय, ठीक आहे. हा मुलगा आणि हा मुलगा थोडी त्यांची चेहरेपट्टी सारखे दिसत आहे. भाऊ असतील ते, मोठा भाऊ, छोटा भाऊ. त्यांचे केस बघा, केसांचे रंग बघा, हिचे काळे केस आहेत, हिचे काळे आहेत, पण ह्या मुलाचे बघा, ह्या स्त्रीचे बघा, केस पांढरट आहेत, धुरकट आहेत. फॉरेनर्स ज्यांचे केस असतात ना त्याप्रमाणे, म्हणजे हे आपल्या देशातील बहुतेक नसतील, कुठल्या इतर देशातीलही व्यक्तींचं चित्र असेल, पण केस एकाच घरातील हे व्यक्ती असूनसुद्धा सर्वांच्या केसांचा रंग सारखा नाही आहे, सर्वांच्या चेहऱ्याची ठेवण सारखी नाही आहे, बरोबर ना? त्वचेचा रंग जो आहे तोही सारखा नाही आहे. बघा, ह्या मुलाचा किती गोरा आहे बघा, ह्या स्त्रीचाही गोरा आहे,
पण ह्या स्त्रीचा थोडासा त्याच्यापेक्षा कमी आहे, बरोबर ना. म्हणजे चेहऱ्याची ठेवण म्हणू आपण, त्वचेचा रंग म्हणू, उंची सगळ्यांची सारखी आहे का, डोळ्यांचा रंग, हाताच्या अंगठ्यांची ठेवण, हे प्रत्येकामध्ये थोडा ना थोडा फरक असतो. आता खालचं चित्र पहा. 2 पती पत्नी आहेत, दोघंजणं, आणि त्यांची 2 मुलं आहेत, बरोबर ना. बघा तुम्ही नीट निरीक्षण करा बरं. कोणाचा चेहरा, मुलीचा चेहरा कोणासारखा दिसतो आणि मुलाचा कोणासारखा दिसतो, लक्षात येते का तुमच्या? पहा, मुलीचा चेहरा तिच्या वडिलांसारखा दिसत आहे, पहा, आहे ना. आणि मुलाचा चेहरा आईसारखा आहे. बघा डोळ्याची ठेवण पहा, चेहरा बघा उभट, मुलीचे डोळे पहा, चेहरा इथे जी ओठांची ठेवण आहे मुलीची ती पहा. म्हणजे अशा प्रकारे थोडंफार साम्य, एकाच घरातील 2 व्यक्तीमध्ये थोडंफार साम्य असतं, थोडंफार साम्य असतं, जास्त साम्य नसतं. जुळी मुलं जेव्हा असतात की नाही एखाद्या घरात, त्या जुळ्या मुलांमध्ये सुद्धा थोडासा फरक असतोच. कधीकधी ओळखता येतात, कधीकधी ती ओळखता येत नाही. त्यांच्यामध्ये काय फरक आहे तो ओळखता येत नाही, कळलं ना. काय फरक म्हणजे जेव्हा जास्त साम्य असतं तेव्हा, आणि प्रत्येक वेळेला साम्य असेल असे नाही. तर अशा ह्या सर्व घटकांचा आपल्याला या पाठामध्ये अभ्यास करायचा आहे. तर पहिला आपण पाहणार आहोत अनुवंश, इनहेरिटन्स म्हणजे काय. इनहेरिटन्स म्हणजे काय, तर सजीवातील जे गुणधर्म आहे, आता आपण बघितलं थोडं जे साम्य दिसतं, फरक दिसतो, ते काय होतं आहे, का साम्य दिसतो. आपल्या घरामध्ये पण बघा ना, एखादं नवीन बाळ जन्माला आलं, अरे हा आजीसारखं दिसतंय किंवा बाबांसारखं दिसतंय असं आपण म्हणतो की नाही. म्हणजेच काय होतात, एका पिढीतले गुणधर्म दुसऱ्या पिढीमध्ये उतरतात, बरोबर ना. एका पिढीतले काही गुणधर्म, चेहऱ्याची ठेवण वगैरे दुसऱ्या पिढीमध्ये आपोआप संक्रमित होतात. आणि याचा अभ्यास करणारी सामान्यपणे मुख्यतः जीन्स म्हणजे जनुकांचा अभ्यास करणारी ही एक शाखा आहे जीवशास्त्राची, आणि या शाखेला म्हणतात अनुवंशिकी शास्त्र, म्हणजे जेनेटिक्स. काय म्हणतात या शाखेला, जेनेटिक्स असे म्हणतात. आणि ह्या शाखेचा जो आहे अभ्यास आपल्याला ह्या शाखेचा म्हणजे जेनेटिक्सचा थोडाफार अभ्यास आपण ह्या पाठामध्ये करणार आहोत. त्या ठिकाणी मी पुन्हा एक चित्र दाखवलं आहे बघा. प्रजनन हे सर्व सजीवांचं लक्षण आहे. बाळांनो तुम्हाला माहिती आहे, आपण 6वी इयत्तेत शिकलो आहोत. सजीवांच्या विविध लक्षणामधलं एक लक्षण आहे की ज्यामुळे जात जी आपली काय आपण वंश जो आहे पुढे पुढे टिकवला जातो, बरोबर ना. किंवा कोंबडी यांना जी पिल्लं होतात त्यामुळे कोंबडीची जात जी पुढे टिकवली जाते. आपल्या मानव प्राण्यामध्ये बाळ जन्माला येतं, त्यामुळे तो जो वंश पुढे टिकवला जातो. कुत्रीला पिल्लं होतात, मांजरीला पिल्लं होतात. म्हणजे एखादी जाती किंवा प्रजाती पुढे पुढे टिकवणे, पुढे पुढे वाढवणे, यासाठी प्रजनन हे लक्षण फार महत्त्वाचं आहे. तर प्रजननामध्ये काय होतं की प्रजननामध्ये लैंगिक प्रजननामुळे काय होतं, माता पित्यांपासून फलन होऊन मूल जन्माला येतं, बरोबर. म्हणजे नवीन संतती निर्माण होते. आणि ह्या संततीमध्ये तुम्हाला लक्षात येईल की हे जे बाळ असतं साधारण लगेच जन्माला आल्याबरोबर नाही, साधारण मोठं झाल्यावर काही प्रमाणात फरक वगळता त्याचे जे आई बाबा असतात त्याच्याप्रमाणे काही ना काही तुम्हाला साम्य त्या बाळामध्ये दिसून येतं, कळलं की नाही. साम्य दिसून येतो म्हणजे कारण तो त्यांचाच वंश आहे ना, त्यामुळे त्यांच्या चेहरेपट्टीमध्ये काही तुम्हाला माहिती आहे वागण्यामध्ये सुद्धा गुणसुद्धा काही संक्रमित होतात. म्हणजे मुलं आपण म्हणतो ना, हां आईसारखा वागतो किंवा बाबांसारखा वागतो, म्हणजे गुणसुद्धा त्यांचे संक्रमित होतात. आईवडिलांचं जरी मूल असलं ना, कधी कधी आजी आजोबांचे गुण त्यांच्यामध्ये संक्रमित होतात, बरोबर ना. म्हणजे हे जे आहे यामध्ये काही सूक्ष्म भेद वगळता बहुतेक तुम्हाला साम्य आढळून येतं. अलैंगिक प्रजननामध्ये सजीवामध्ये जे भेद असतात किंवा फरक जे फार सूक्ष्म, अलैंगिक प्रजनन म्हणजे जे फलनाने होत नाही, उदाहरणार्थ अमिबा जो आहे, तर एका अमिबापासून केंद्रकाचं आणि जीवद्रव्याचं विभाजन होऊन 2 अमिबा तयार होतात. तर त्यांच्यामध्ये फरक जास्त नसतो इतका, कळलं ना. परंतु लैंगिक प्रजनन जे होतं, लैंगिक प्रजनन म्हणजे सर्व प्राणी जातीमध्ये ज्यांच्यामध्ये म्हणजे स्त्रीयुग्मक व पुयुग्मक यापासून फलन होऊन जेव्हा जीव जन्माला येतो, तर त्यांच्यामध्ये मात्र फरक थोडे जास्त प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येतात. तर हे जे फरक आहेत ते कसे फरक असतात ते पहा. या ठिकाणी चेहऱ्यामधीलच काही भेद किती फरक असतात ते बघा. आता हा एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीचा
चेहरा जो आहे तो एकच चेहरा सर्वांचा नसतो, कळलं की नाही. कसा असतो चेहऱ्याची फरक, तर एकाच दोन वेगवेगळे चेहरे असतील तर त्या नाक आणि ओठांची ठेवण बघा किती वेगवेगळे आहे दोन चेहऱ्यामधली, बरोबर ना. कानाची पाळी बघा, या ठिकाणी खाली जे चित्र दाखवले तर ह्या दोन चित्रांमध्ये कानाची पाळी दोघांची पूर्णपणे वेगळी आहे. कपाळावरील केसाची ठेवण पण दोन व्यक्तींची वेगळी असते. काहींचे बघा असे केसाचं हा जे टोक पुढे आलेलं असतं आणि दोन भाग पडल्यासारखे दिसतं कपाळामध्ये, तर काहींचं कपाळ तुम्हाला गोल दिसतं, कारण का केस अगदी पूर्ण गोलाकार असे मागच्या बाजूला पुढे वाढलेले असतात, म्हणजे कपाळावर केसांचा कोन झालेला असतो. म्हणजे आपण चेहराच जर घेतला तर चेहऱ्यावरच किती तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची फरक दिसतील हे तुम्हाला ह्या चित्रामध्ये दिसून येत आहे. म्हणजे लैंगिक प्रजननामुळे जे उत्पत्ती होते त्यामध्ये तुम्हाला बरेच फरक भेद पाहायला मिळतील. तर यावरच आधारित आपण पुढचा भाग पाहणार आहोत. अनुवंशिकता, हेरिडिटी म्हणजे काय. हेरिडिटी म्हणजे काय, आत्ता तुम्हाला जे सांगितलं ना की ज्या शाखेमध्ये आपण शिकत आहोत जेनेटिक्स, त्याचा हा महत्त्वाचा भाग. मातापित्याची शारीरिक आणि मानसिक लक्षणे कुठे संक्रमित होतात, त्यांच्या संततीमध्ये, त्यांच्या बाळामध्ये संक्रमित होतात आणि या संक्रमित होण्याच्या ह्या प्रक्रियेला म्हणतात अनुवंशिकता, हेरिडिटी. आणि म्हणूनच कुत्र्याची पिल्लं कुत्र्यासारखी दिसतात, बरोबर ना. पक्ष्यांची पिल्लं पक्ष्यांसारखीच दिसतात. कावळ्याचं पिल्लू तुम्हाला, कावळा जो आहे कावळे त्यांचं पिल्लू सफेद दिसणार नाही चिमणीसारखं. हे कबुतराचं पिल्लू चिमणीसारखं दिसणार नाही, कळलं की नाही, ते त्यांच्यासारखे दिसणार आहे. कुत्र्याची पिल्लं कुत्र्यासारखीच दिसणार आहेत. मानवाची जी आहे ते मानवासारखीच असणार आहेत, त्याच्या शरीराची ठेवण मानवासारखीच असणार आहे. आणि ह्याला म्हणतात अनुवंशिकता, कळलं ना. मग आता हे कुत्री दाखवले आणि ते छोटंसं पिल्लू दाखवलं आहे बघा. पूर्ण ठेवण बघा, ज्या प्रकारचं कुत्री आहे ना ती त्याच प्रकारच्या पिल्लाची पण ठेवण आहे बघा. तर हे अनुवंशिकतेमुळे घडून येतं, कळलं तुम्हाला. तर अनुवंशिकतेची लक्षणं, म्हणजे ही अनुवंशिक लक्षणं कोणती लक्षणे असतात आणि ती प्रकट कशी होतात. मातापिता आणि संतती यांच्यात खूपसे साम्य असलं तर तुम्हाला मी काय सांगितलं, भेदही असतात, कळलं ना. हे चित्र मग असं दाखवलं. मग हे साम्य व भेद कशाचे परिणाम आहे, अनुवंशिकतेचे परिणाम आहेत, कळलं की नाही. साम्य जे आहे तुम्ही म्हणजे जे गुण संक्रमित होतात पुढच्या पिढीकडे त्यामुळे साम्य दिसतं, आणि काही भेदसुद्धा असतात. ते अनुवंशिकता ही जी अनुवंशाची यंत्रणा काय आहे, ती कशी काम करते, तर पेशी अंतर्गत प्रथिन संश्लेषणासाठी आवश्यक पेशीच्या आतमध्ये प्रथिन संश्लेषण म्हणजे काय, प्रथिनाची निर्मिती जी आहे त्यासाठी आवश्यक असे माहितीचा साठा पेशीमध्ये करणारा एक घटक आहे, तो म्हणजे DNA. लक्षात ठेवा, DNA फार महत्त्वाचा घटक आहे. डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ॲसिड, त्याची माहिती आपण पुढे घेणार आहोत. तर DNAच्या ज्या खंडामध्ये विविध प्रथिनासंबंधी सर्व माहिती साठवलेली असते त्याला त्या प्रथिनाचं जनुक म्हणतात. त्या प्रथिनासाठीचं एक जनुक म्हणजे जीन्स. जनुक म्हणजे काय, जीन्स. हा आहे DNA. आणि ह्या DNAचे हे जे तुम्हाला गोल दिसत आहेत, हे इथे चित्रामध्ये गोल दाखवले आहेत. चपटी शिडी असते, तर हे जनुकांचे जे गोल आहेत ते ही जे आहेत एक एक जीन्स, एक काय आहे, जीन्स आहे. आणि या जीन्समध्ये प्रथिनं असतात, लक्षात ठेवा. प्रथिनं त्यात साठवलेली असतात. ती कोणती प्रथिनं असतात आपण पाहणार आहोत पुढे. हे बघा कसं असतं जीन्स बघा. हे आहे काय, हा आहे हे क्रोमोसोम, म्हणजे हे आहे गुणसूत्र. काय आहे, गुणसूत्र. आता हे गुणसूत्र कुठे असतात, केंद्रकामध्ये असतात. कशामध्ये असतात, केंद्रकामध्ये गुणसूत्र असतात. आणि गुणसूत्राचा हा जो एक साईड आहे गुणसूत्राची, तर ही जी साईड आहे गुणसूत्राची तुम्हाला दिसते या ठिकाणी लांब साईड, त्याला हा जो तुम्हाला धागा दिसतोय हा धागा आहे DNA. हा काय आहे, DNA, डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ॲसिड. आणि या DNAचा एक एक पार्ट म्हणजे आहे जीन्स. एक एक पार्ट म्हणजे काय आहे, जीन्स. एक एक तुकडा, हा तुकडा, हा तुकडा, छोटे छोटे तुकडे म्हणजे काय असतात, जीन्स असतात, लक्षात ठेवा. त्यामध्ये जीन्स म्हणजे जीन्स तयार झालेले असतात. तशा प्रकारे ही जे जीन्स फार महत्त्वाचे आहेत. आता आपण शिकणार आहोत त्यामध्ये गुणसूत्र म्हणजे काय. सजीवांच्या पेशीच्या केंद्रकात, काय तुम्हाला म्हटलं मी, केंद्रकामध्ये असतो, बरोबर ना. व अनुवंशिक गुणधर्म वाहून नेणारा हा घटक म्हणजे गुणसूत्र, क्रोमोसोम्स म्हणतात. पेशीच्या केंद्रकामध्ये असणारा व अनुवंशिक गुणधर्म वाहून नेणारा हा जो घटक म्हणजे त्याला गुणसूत्र असे म्हणतात. आणि तो मुख्यतः दोन भागाने बनलेला असतो, केंद्रक आम्ल व प्रथिने.
केंद्रक आम्ल म्हणजे कुठलं, जे DNA म्हटलं ना तुम्हाला मी, ते व प्रथिने यांनी बनलेला हा गुणसूत्र असतो. आणि बघा ही आहे गुणसूत्राची रचना. हे गुणसूत्र कशी दिसतात, ही आता केंद्रकामध्ये असतात त्यामुळे ती स्पष्ट दिसत नाहीत, त्यांचा पुंजका असतो केंद्रकामध्ये. मग जेव्हा पेशीचं विभाजन होतं त्यावेळेला ही गुणसूत्र जी आहेत ती सूक्ष्मदर्शनाखाली स्पष्ट दिसतात. अनुवंशिक गुणधर्माचा आराखडा सांकेतिक रूपात धारण करणाऱ्या जनुकाचं म्हणजे जीन्सचं वास्तव्य याच घटकामध्ये असते. प्रत्येक सजीवामध्ये गुणसूत्रांची संख्या ठरलेली असते. जीन्स तुम्हाला मगाशी चित्र दाखवलं, हा DNA आहे ना, या DNAचा प्रत्येक छोटा भाग म्हणजे याच्यामध्ये काय असतात, जीन्स असतात. तर सजीवामध्ये ही गुणसूत्र जी आहेत ना, ही क्रोमोसोम्स, त्यांची संख्या प्रत्येकात ठरलेली असते. लक्षात ठेवा. इथे बघा काही गुणसूत्रांची संख्या दिली आहे काही सजीवांमधील. उदाहरण खेकड्यामध्ये बघा 200 गुणसूत्र असतात, 200 क्रोमोसोम्स असतात. मक्यामध्ये 20 असतात, बेडकात 26, गोलकृमी जो आहे ते 4, बटाट्यामध्ये 48 आणि आपल्या मानवामध्ये 46 गुणसूत्र असतात. 46 म्हणजे किती, 23 जुने 46, 23 जोड्या. ह्या प्रत्येक ज्या आहेत त्यांच्या जोड्या करायच्या निम्मे करून. तर एवढी गुणसूत्र काही सजीवामधील तुम्हाला गुणसूत्रांची संख्या दिलेली आहे. त्यातल्या आपल्या मानवामध्ये किती असं लक्षात ठेवा, 46 गुणसूत्रे असतात. आता या गुणसूत्राची रचना कशी आहे बघा. प्रत्येक गुणसूत्र हे DNAने बनलेलं आहे, केंद्रकामध्ये असतं व पेशी विभाजनाच्या वेळी जेव्हा पेशीचं विभाजन होतं त्यावेळेला मध्यावस्थेत ते दंडाकृती दिसतं. कळलं का, दंडाकृती म्हणजे दंड असतो ना त्याप्रमाणे दिसतं, लांबलचक असं दिसतं. मध्यावस्थेत जी पेशी विभाजनाची जी मध्यावस्था आहे त्यामध्ये प्रत्येक गुणसूत्रावर एक संकुचित भाग असतो. संकुचित म्हणजे असं आकुंचन पावलेला भाग असतो बघा, हा आहे ना. आणि त्या भागाला प्राथमिक संकोचन, प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन किंवा गुणसूत्र बिंदू असे म्हणतात. सेंट्रोमियर काय म्हणतात, सेंट्रोमियर असे म्हणतात. आणि ह्याच्यामुळे गुणसूत्राचे 2 भाग पडलेत बघा, सेंट्रोमियर वरचा भाग आणि खालचा भाग. कळलं. आणि ह्या ज्या भाग जो आहे त्यांना गुणसूत्र भुजा म्हणतात. वरच्या ज्या भुजा त्यांना गुणसूत्र भुजांना P भुजा म्हणतात आणि खालच्या ज्या आहेत त्यांना Q भुजा म्हणतात. खालच्या थोड्या लांब असतात, Q भुजा थोड्या लांब असतात आणि त्याच्यामध्ये हे DNA आहे बघा. ठीक आहे. आता गुणसूत्र बिंदू कुठे आहे त्याप्रमाणे गुणसूत्रांचे प्रकार पडतात, जे आपल्याला लक्षात ठेवा. गुणसूत्रांचे प्रकारसुद्धा पेशी विभाजनाच्या वेळेलाच स्पष्ट दिसतात, एरवी दिसत नाहीत. वनस्पती किंवा कोणत्याही प्राण्यामध्ये तुम्ही केंद्रकामध्ये तुम्हाला इतर वेळेला दिसत नाहीत, तर ते पेशी विभाजनाच्या वेळेलाच दिसतात. हे 4 प्रकार आहेत बघा गुणसूत्रांचे. मध्यकेंद्रीय गुणसूत्रे, उपमध्यकेंद्रीय गुणसूत्रे, त्यानंतर अग्रकेंद्रीय गुणसूत्रे आणि अंत्यकेंद्रीय. तर पाहूया आपण एकेकाची माहिती घेऊया. मध्यकेंद्रीय गुणसूत्र म्हणजे काय, तर या गुणसूत्रामध्ये गुणसूत्र बिंदू बघा मध्यावर आहे, चित्रात बघा सेंट्रोमियर बरोबर मध्यावर आहे की नाही. आणि हे V हा इंग्रजी मुळाक्षराप्रमाणे दिसतंय बघा, आहे ना. यामध्ये दोन्ही भुजा कशा आहेत बघा, समान लांबीच्या आहेत. ह्या गुणसूत्रामध्ये दोन्ही भुजा समान आहेत म्हणजे केंद्र मध्ये आहे म्हणून त्याला म्हटलं आहे मध्य केंद्रीय. उपमध्य केंद्रीमध्ये काय बघा, सबमेटासेंट्रिकमध्ये गुणसूत्र बिंदू मध्याच्या जवळपास आहे, म्हणजे अगदी मध्यावर नाही तर मध्याच्या जवळपास. आकार कसा आला आहे बघा, इंग्रजी L प्रमाणे आकार आलेला आहे. यामध्ये गुणसूत्र भुजा ही एक छोटी आणि एक मोठी, दुसऱ्यापेक्षा एक थोडी छोटी असते. ठीक आहे. तिसरं आहे ॲक्रोसेंट्रिक म्हणजे अग्रकेंद्रित. यामध्ये काय आहे, गुणसूत्र बिंदू टोकाजवळ आहे आणि टोकाच्या जवळ आहे, अगदी टोकाला नाही, टोकाच्या जवळ. त्यामुळे जे हे इंग्रजी अक्षराप्रमाणे त्याला आकार येतो. यात एक गुणसूत्र भुजा खूपच मोठी आणि दुसरी खूपच छोटी आहे बघा. आणि चौथं जे आहे अंत्यकेंद्री. अंत्यकेंद्रीमध्ये काय, गुणसूत्र बिंदू अगदी टोकाला आहे बघा. गुणसूत्र बिंदू कुठे आहे, टोकाला आहे. इंग्रजी I मुळाक्षराप्रमाणे त्याचा आकार दिसतो आणि यात एकच गुणसूत्र भुजा आहे, 2 भाग नाही आहेत. तशा प्रकारे हे गुणसूत्रांचे वेगवेगळे प्रकार आहेत. सेंट्रोमियरचं स्थान कुठे आहे, गुणसूत्र बिंदूचं स्थान कुठे आहे, त्यावरून हे प्रकार पडलेले आहेत. आता अजून 2 प्रकार गुणसूत्रामध्ये पडतात, समजातीय गुणसूत्रे आणि विजातीय गुणसूत्रे. म्हणजे काय, सामान्यतः कायिक पेशी म्हणजे काय माहिती आहे, जे आपल्या म्हणून आपण सर्व सजीव की जे संततीला निर्माण किंवा बहुपेशी आपण म्हणूया, बहुपेशी सर्व सजीव
ज्या आहेत त्यामध्ये गुणसूत्रांच्या जोड्या असतात. आता जर त्या जोडीमध्ये सोमॅटिक सेल्स म्हणतात, जर त्या जोडीतील दोन्ही गुणसूत्रांच्या आकार रचना सारखी असेल, जसं तुम्हाला या चित्रात दिसते बघा, दोन्ही हे सेंट्रोमियर आहे आणि ती डबल केली, आता निळ्या रंगाचं गुणसूत्र डबल केलं तर दोन्ही समान दिसतं. ही दोन गुणसूत्र आहेत, लक्षात ठेवा. सिस्टर क्रोमॅटिड्स ही दोन वेगवेगळी आहेत, त्या जोडून हे एक झालेलं आहे होमोलोगस क्रोमोसोम. नंतर ही जी लाल आहेत ती जोडून ही दोन गुणसूत्र जोडली जातात, लक्षात ठेवा हां. का विभाजनाच्या वेळेला ती वेगळी होतात म्हणून त्यांना सिस्टर क्रोमॅटिड म्हटलेलं आहे, कळलं ना. तर ही जी गुणसूत्र कशी आहेत बघा, समान आहेत, बरोबर ना. हा त्यांचा गुणसूत्र बिंदू आहे. तर यांना म्हणतात होमोलोगस क्रोमोसोम्स. आणि जर आकार व रचनेने सारखी नसतील तर त्यांना विजातीयम हिट्रोलोगस क्रोमोसोम्स असे म्हणतात. पहा बरं या ठिकाणी ही दोन दिसते तुम्हाला, ती एक्स आहेत म्हणजे वरच्यासारखी आहेत, बरोबर. एक्सच्या आकाराची आहेत म्हणजे दोन दोन समान आहेत. परंतु याच्यात बघा हे वाय आणि एक्स वेगवेगळे आहेत की नाही, मग त्यांना म्हणतात हिट्रोलोगस क्रोमोसोम्स. बाळांनो, आपल्याला लैंगिक प्रजननामध्ये गुणसूत्रांची जी जोड्या असतात की नाही, जसं आपण आपल्या मानवाच्याच बाबतीत आपण म्हटलं 46 म्हणजे 23 जोड्या, त्या 23मध्ये एक जोडी जी असते ती जोडी वेगळी असते इतर जोड्यांपेक्षा. म्हणजे 22 जोड्या समान असतात आणि 23वी जोडी ती वेगळी असते आणि ही जोडीच लिंग ठरवते. तिच्यातील गुणसूत्र जे आहे तिला लिंग गुणसूत्रे म्हणतात. अन्न जी आहेत बाकीची जी आहेत 22 जोड्या म्हणजे 22 जणे 44 जी गुणसूत्र आहेत जोड्यामध्ये ती अलिंगी गुणसूत्रे आहेत. मग ते XX असतील वगैरे, ती सर्व पूर्ण आपली शरीर तयार करणारे. पण लिंग जे आहे मुलगा आहे की मुलगी आहे ही ठरवणारी लिंग गुणसूत्रांची ही अशी जोडी मानवामध्ये असते. लिंग गुणसूत्रांची जोडी म्हणजे कोणती, उदाहरणार्थ ही जी जोडी आहे बघा XX, तर मुलगी जर असेल किंवा स्त्रीलिंगी व्यक्ती असेल मुलगी स्त्री, त्यामध्ये XX गुणसूत्र असतात. म्हणजे XX गुणसूत्र म्हणजे दोन्ही काय समान झाले, बरोबर ना. आणि जर मुलगा असेल तर X आणि Y असतात. म्हणजे त्यातलं X हे आईकडून आलेलं आणि Y हे वडिलांकडून आलेलं असतं. XY ही एक जोडी या म्हणजे मुलांमध्ये म्हणजे पुल्लिंगी व्यक्तीमध्ये जी आहे ती इतर 22 जोड्यांपेक्षा वेगळी असते. मुलीमध्ये सुद्धा ही जी आहे जोडी ती इतर 22पेक्षा वेगळी आहे जोडी, आणि ही जोडी काय ठरवते, त्या व्यक्तीचं लिंग ठरवते. कळलं तुम्हाला. तर त्यामध्ये असलेली क्रोमोसोम्स वेगळी आहेत बघा, हिट्रोलोगस क्रोमोसोम्स आहेत. पुढे आपण पाहणार आहोत महत्त्वाचा घटक डिऑक्सिरायबो न्यूक्लिक ॲसिड. मग असे आपण जे म्हटलं की गुणसूत्र आपण पाहिलं, गुणसूत्र 2 भागांनी बनलेलं आहे ना, केंद्रक आम्ल आणि प्रथिन. त्यातलं केंद्रक आम्ल डिऑक्सिरायबो न्यूक्लिक ॲसिड गुणसूत्रे जी आहेत, मग अशी तुम्ही गुणसूत्राचं चित्र पाहिलं ते DNA बनलेली असतात. DNAचा धागा होता बघा खाली गुणसूत्रामध्ये. तर काय आहे हे DNA हा एक महत्त्वाचा भाग आहे. केंद्रक आम्ल आपण जे म्हणतो ते केंद्रक आम्ल असल्यामुळे डिऑक्सिरायबो न्यूक्लिक ॲसिड, नाव बघा डिऑक्सिरायबो न्यूक्लिक ॲसिड म्हणजेच काय, न्यूक्लिक ॲसिड म्हणजे केंद्रक आम्ल मराठीमध्ये. याचा शोध कोणी लावला बघा, स्विस जीवरसायनशास्त्रज्ञ फ्रेडरिक मिशर यांनी. श्वेतरक्तपेशी म्हणजे पांढऱ्या पेशी यांचा ते अभ्यास करत होते 1869 साली. त्यावेळेला त्यांनी ह्या आम्लाचा ह्या केंद्रकामध्ये आम्ल सापडलं म्हणून त्याला केंद्रक आम्ल असे म्हणतात. कळलं बघा, हे पेशी दाखवले आहे खाली. हे पेशीच्या आतमध्ये केंद्रक असतं तुम्हाला सर्वांना माहिती आहे. ह्या केंद्रकाच्या आतमध्ये गुणसूत्र आहे बघा, हे गुणसूत्र दाखवलेलं आहे. कळलं. आणि ह्या गुणसूत्रामध्ये हा जो आहे तो DNAचा धागा आहे, तो दिसतो ना तुम्हाला वळलेला, हा DNAचा धागा आहे. आणि त्याच्या आतमध्ये जीन्स असतात, जनुक म्हणजे जीन्स. तर केंद्रकामध्ये असल्यामुळे त्याला केंद्रक आम्ल असे म्हटले जाते. ते पेशीच्या इतर भागातही आढळते. DNAचे रेणू हे कुठे कुठे आढळतात, विषाणू आणि जीवाणू माणसापर्यंत बहुतेक सर्व सजीवामध्ये DNA आढळतो. तुम्हाला माहिती आहे हे DNA एखादं कोणतं ॲक्सिडेंट झालं असेल किंवा जे गुन्ह्याच्या वेळेला शोध घेत असतात, तेव्हा एखादी व्यक्ती जेव्हा समजा दुसऱ्या एखाद्या मृत व्यक्तीवर किंवा कोणावर स्वतःचा जेव्हा अधिकार दाखवत असतो त्यावेळेला DNA चेक केले जातात, माहिती आहे ना. म्हणजे त्याच व्यक्तीच्या कुटुंबातील आहे का किंवा कोणती ती बॉडी असेल, डेड बॉडी असेल किंवा काय असेल, तर त्यासाठी DNA चेक केला जातो रक्तातला, शरीरातला. मग DNA काय असतो, जर त्या व्यक्तीच्याच घरातलं असेल तर DNA समान असणार आहे, बरोबर ना. DNAचे रेणू समान असणार आहे, कारण आपण बघितलं की जे आपले अनुवंशिक घटक काय होतात, संक्रमित केले जातात.
कळलं ना. आणि त्यामध्ये डी एन ए समान आला तर त्याच व्यक्तीच्या घरातील जे असेल जे काही डेड बॉडी वगैरे असेल ते, कळलं. त्यामुळे सर्व जीवाणू विषाणू माणसापासून सर्वामध्ये हे डी एन ए असतात. हे काय करतात, पेशींचे कार्य, वाढ, विभाजन म्हणजे प्रजनन नियंत्रित करतात. म्हणून त्यांना प्रधान रेणू मास्टर मॉलिक्यूल असे सुद्धा म्हणतात. आता ह्या डी एन एची रचना जी आहे ती सर्व सजीवांमध्ये सारखी असते, लक्षात ठेवा. डी एन ए प्राण्यांमध्ये वेगळा, वनस्पतींमध्ये वेगळा असं नसतो. त्याची रचना जी सर्पिल आकार रचना जी दाखवली ना ती रचना सर्वांमध्ये सारखी असते. आणि त्याचं मॉडेल वॉटसन व क्रिक, शोध लावला केंद्रक आम्ल असल्याचा फ्रेडरिक मिशर याने, पण त्याचं मॉडेल कोणी तयार केलं, वॉटसन व क्रिक यांनी डी एन एची प्रतिकृती तयार केली. पहा तुम्हाला दिसते इथे त्याने क्लिप वगैरे यांचा उपयोग करून क्लिप लावलेत, रॉड केलेत बघा तयार, आणि डी एन एची प्रतिकृती तयार केली आहे बघा. आहे तुम्हाला इकडे बघा या ठिकाणी काय, इथे काही घटक आहे, इथे काही जोडलं, इथे काही जोडलं आणि हे जोडत ते पुढे नेलेलं आहे. हा प्रत्येक भाग हा पूर्ण हा डी एन ए आहे बघा. हा पूर्ण काय हे बघा, इथून वरतून आलं आहे, इथून खाली जोडलं आहे, परत इथे जोडलं आहे, असं जोडत यांनी एक मॉडेल तयार केलं. आणि ह्या मॉडेलमध्ये डी एन एचे काय दिले आहेत, 2 समांतर धागे आहेत आणि ते एकमेकाभोवती लपेटलेले आहेत, गुंडाळलेले आहेत. काय सर्पिल आकार म्हणतो ना आपण सापाप्रमाणे. आणि 2 समांतर धागे एकमेकांना जोडून ही द्विसर्पिल म्हणजे डबल हेलिक्स अशी रचना तयार केलेली आहे. या रचनेची तुलना पिळवटलेल्या शिडीसारखी असते. शिडी कशी असते पिळवटलेली, आपण सरळ उभी करून ठेवतो, पण एखादी समजा फ्लेक्झिबल असते ना शिडी हलणारी, तशी शिडी असेल तर तिला आपण वेटोळे दिले तर ती कशी दिसेल, तर ती ह्या डी एन एच्या आकाराप्रमाणे दिसेल. हे बघा हा डी एन ए आहे. मग या डी एन एमध्ये काय आहे, रचना कशी आहे डी एन एची पाहूया आपण. डी एन एची रचना आणि डी एन एमधले महत्त्वाचे घटक बघा. यामध्ये काय म्हटलेलं आहे, डी एन एचा प्रत्येक धागा जो आहे डी एन ए तो न्यूक्लिओटाईड, काय म्हणतात त्याला, न्यूक्लिओटाईड नावाच्या लहान रेणूंनी बनलेला असतो. प्रत्येक धागा त्याचा प्रत्येक पॉईंट न्यूक्लिओटाईडने बनलेला आहे. मग न्यूक्लिओटाईड म्हणजे काय, तर न्यूक्लिओटाईडच्या रचनेमध्ये बघा या ठिकाणी तुम्हाला दाखवलं आहे, ही शिडी आहे कळलं ना, पण शिडीला पण प्रत्येक ठिकाणी पायऱ्या असतात ना, अशा प्रत्येक पायरीजवळ हा जो निळा भाग दिसतो तुम्हाला, हा शुगर फॉस्फेट बॅकबोन आहे. बॅकबोन म्हणजे काय, शुगर आणि फॉस्फेटपासून बनलेली ही पट्टी आहे. ही सलग पट्टी नाही आहे कळलं ना, ह्या पट्टीमध्ये पण भाग आहेत, तुकडे 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 यांनी बनलेली ही पट्टी आहे कळलं. न्यूक्लिओटाईडच्या रचनेमध्ये शर्करेचा एक रेणू, शुगरचा एक रेणू आणि काय ह्या एका रेणूला काय नायट्रोजनयुक्त, समजा ह्या ठिकाणचा, आता मी हा एक भाग घेते, ह्या ठिकाणी मी जो ॲरो दाखवला ना त्या ठिकाणी शर्करेचा एक रेणू, त्याला एक नायट्रोजनयुक्त पदार्थ, ही जी आडवी पायरी दिसते ना शिडीची, तर हा एक नायट्रोजनयुक्त पदार्थ आहे आणि एक फॉस्फोरिक आम्लाचा एक रेणू, अशा प्रकारे यांची जोडणी केलेली आहे. ठीक आहे. मग नायट्रोजनयुक्त पदार्थ किती आहेत, नायट्रोजनयुक्त पदार्थ तुम्ही चित्रात नीट पाहिलं तर तुम्हाला ते 4 रंग दिसतात बघा पायरीमध्ये, निळा, पिवळा, हिरवा आणि चॉकलेटी. तर निळा, पिवळा, हिरवा आणि चॉकलेटी हे 4 वेगवेगळ्या प्रकारचे नायट्रोजनयुक्त पदार्थ आहेत बघा. ॲडेनिन, थायमिन, सायटोसिन आणि ग्वानिन. आणि यांच्यामुळे न्यूक्लिओटाईडचे सुद्धा 4 प्रकार पडतात. ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन आणि थायमिन ह्या 4 नायट्रोजनयुक्त पदार्थामुळे न्यूक्लिओटाईडसुद्धा 4 प्रकारचे आहेत कळलं. त्यापैकी ॲडेनिन आणि ग्वानिन यांना प्युरिन्स म्हणतात आणि सायटोसिन आणि थायमिन यांना पिरिमिडिन्स असे म्हणतात. आणि त्यांची जोडी कशी असते बघा, ॲडेनिन आणि थायमिन एकत्र आहेत बघा, ॲडेनिन हिरवा आणि चॉकलेटी थायमिन बघा आहे ना, हे 2 एकत्र आहेत हां. आणि सायटोसिन आणि ग्वानिन एकत्र आहे बघा, पिवळा आणि निळा एकत्र आहेत. आणि मध्ये ते जोडले कशाने आहेत माहिती आहेत का, बघा हायड्रोजन बॉन्ड, या दोघांच्यामध्ये जोड कसला आहे, हायड्रोजन बॉन्डचा जोड आहे. अशा आहेत ह्या शिडीच्या पायऱ्या. आणि शिडीचा हा जो बॅकबोन आहे ना, मग शिडीची पट्टी ती शुगर आणि फॉस्फेटने जोडलेली आहे. कशाने जोडलेली आहे, शुगर व फॉस्फेटने. ठीक आहे. पहा ह्या चित्रात तुम्हाला दिसते डी एन ए. डी एन एची पूर्ण रचना समजून घेण्यासाठी मी तुम्हाला वेगवेगळे चित्र दाखवले आहेत बाळांनो. डी एन एच्या रेणूमध्ये न्यूक्लिओटाईडची रचना कशी आहे बघा, साखळीप्रमाणे आहे. पुन्हा हे चित्र बघा, ए आणि सी आणि जी आहेत बघा, सी सायटोसाइन आणि ग्वानिन आणि ॲडेनिन ए बरोबर टी आहे, ॲडेनिन आणि थायमिन
मध्ये डॉट डॉट म्हणजे हायड्रोजन बॉन्ड. हां, आता बघा ही पट्टी तुम्हाला दिसते, ही पूर्ण पट्टी अखंड नाही आहे. हा शुगर फॉस्फेट बॅकबोन जो आहे ना, त्याच्यामध्ये बघा डिऑक्सिरायबोज शुगर, हा जांभळा पट्टा ही जे शुगर आहे आणि हे डार्क आहे ते फॉस्फेट आहे. कळलं ना? म्हणजे फॉस्फेट आणि शुगर यांनी ही पट्टी बनलेली आहे शिडीची. त्याच्या आतमध्ये आहेत हे काय आहे, हे सगळे आपण काय म्हणूया नायट्रोजनयुक्त पदार्थ आहेत. आणि नायट्रोजनयुक्त पदार्थ म्हणजे पायरी, आणि ती पायरीच्या मध्ये काय आहे, हायड्रोजन बॉन्ड आहे. कळलं? या चित्रात दाखवलं आहे बघा तुम्हाला. तर अशा प्रकारे हे डी एन एचे दोन धागे म्हणजे शिडीच्या नमुन्यातले दोन खांब. शिडीला दोन बाजूला खांब असतात ना, मध्ये पायऱ्या असतात. मग हे दोन गुंडाळलेले डी एन एचे धागे आहेत. या चित्रात पहा, हा एक धागा आणि दुसरा धागा, आणि मध्ये ह्या पायऱ्या आहेत बघा. या चित्रात हलणाऱ्या चित्रात तुम्हाला दिसत असतील. डी एन एचे दोन धागे म्हणजे शिडीतले दोन खांब, आणि प्रत्येक खांब म्हणजे एक डी एन ए. आणि हा प्रत्येक खांब आळीपाळीने जोडलेले शर्करेचे रेणू व फॉस्फरिक आम्ल, जे तुम्हाला मी सांगितलं या ठिकाणी फॉस्फरिक आम्ल आणि शर्करा, हे तुम्ही पाहिलं तिथे कीमध्ये दिलेलं आहे. या पट्ट्यात काय काय आहे ते. पट्ट्यामध्ये काय आहे, शर्करा डिऑक्सिरायबोज शुगर म्हणजे शर्करा, आणि ठळक आहे ते फॉस्फेट आहे. कळलं? आणि फॉस्फरिक आम्ल. शिडीची प्रत्येक पायरी म्हणजे हायड्रोजन बॉन्डने जोडलेले दोन नायट्रोजनयुक्त पदार्थ. हे बघा आहे ना, दोन गॉनिन आणि सायटोसिन मध्ये हायड्रोजन बॉन्ड. कळलं? नंतर ए बरोबर बघा ॲडेनिन आणि थायमिन मध्ये हायड्रोजन बॉन्ड असे जोडलेले आहेत. नेहमीच ॲडेनिनची जोडी थायमिन बरोबर असते, लक्षात ठेवा, चेंज होत नाही. आणि गॉनिनची जोडी ही सायटोसिन बरोबर असते. आता पुढे पाहणार आहोत जीन्स काय. बघा चित्र बघा तुम्ही, बाजूचं तुम्हाला दिसतंय. हे जे आपण आत्ता पाहिलं की शुगर फॉस्फेट आणि मध्ये जोडलेले ॲडेनिन गॉनिन वगैरे, त्यांचा कुठलाही तुम्ही एक तुकडा घ्या, तो एक तुकडा म्हणजे जीन्स. छोटे छोटे खंड, छोटे छोटे तुकडे करा ह्याचे डी एन एचे, त्याला म्हणतात जीन्स. प्रत्येक गुणसूत्र जे आहे ते डी एन ए रेणूने बनलेले आत्ताच पाहिलं. आणि डी एन एच्या ह्या पट्ट्यातील, ह्या शिडीतील म्हणूया आपण, प्रत्येक तुकड्याला रेणूखंडाला जीन्स असे म्हणतात, जनुके असे म्हणतात. डी एन ए रेणूतील न्यूक्लिओटाईडच्या वैविध्यपूर्ण मांडणीमुळे ही जी वेगळ्या प्रकारची जी मांडणी आहे ना, प्रत्येक ठिकाणी दोन दोन प्रोटीन्स मध्ये आहेत. प्रोटीन्स म्हणजे नायट्रोजनयुक्त पदार्थ हायड्रोजनने जोडलेले आहेत. त्यांच्या बाजूला शुगर आणि फॉस्फेटची पट्टी आहे. ह्या जोडणीमुळे भिन्न तऱ्हेची जीन्स जे आहेत काय जनुके तयार होतात. ही जनुके एका ओळीत रचलेली आहेत बघा, आहेत की नाही, एका ओळीमध्ये आहेत की नाही, रांगेत आहेत. पण त्यांना असा काय आहे, सर्पिला आकार आलेला आहे. डी एन एची रचनाच तशी आहे. ही जनुके जी आहेत पेशींच्या आणि शरीराच्या रचनेवर व कार्यावर नियंत्रण ठेवतात जीन्स. तसेच ती अनुवंशिक लक्षणे जी आहेत मात्यापित्याकडून त्यांच्या संततीमध्ये संक्रमित करण्याचं काम कोणाचं आहे, जीन्सचं आहे. जीन्स संक्रमित होतात, लक्षात ठेवा, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे. म्हणून त्यांना काय म्हणतात, अनुवंशिकतेचे कार्यकारी घटक हे असे जीन्सना म्हटले जाते. आणि त्यामुळे मातापिता आणि त्यांची अपत्य यांच्यामध्ये साम्य जे आढळतं हे कशामुळे आढळतं की जीन्स जे आहेत ते पुढे संक्रमित होतात आणि त्यामुळे लक्षणं तुम्हाला सारखी दिसतात. जनुकामध्ये प्रथिनांच्या निर्मितीविषयक जी माहिती आहे सुरुवातीलाच सांगितलं तुम्हाला, ती कणामध्ये साठवलेली असते, या जीन्समध्ये साठवलेली असते. पुढे पाहणार आहोत आपण एक महत्त्वाचा घटक, अजून एक रायबोन्यूक्लिक ॲसिड. मग अशा आपण पाहिलं डी एन ए डिऑक्सिरायबो केंद्रक आम्ल पाहिलं. आता रायबो केंद्रक आम्ल, रायबोन्यूक्लिक ॲसिड. डी एन ए प्रमाणेच आर एन ए हे सुद्धा एक महत्त्वाचं न्यूक्लिक ॲसिड म्हणजे केंद्रक आम्ल आहे. हे सुद्धा केंद्रकामध्येच असल्यामुळे त्याला नाव केंद्रक आम्ल हे नाव दिलेलं आहे. हे आम्ल रायबोज शर्करा असते. फॉस्फेटचे रेणू बाकी सेम आहे बघा, सर्व जे डी एन एमध्ये होतं तेच. रायबोज शुगर आहे. गॉनिन, सायटोसिन, ॲडेनिन आणि थायमिनच्या ऐवजी युरॅसिल आहे. युरॅसिल ही 4 नायट्रोजनयुक्त पदार्थ त्यामध्ये असतात. कोणामध्ये, आर एन एमध्ये. हा बघा, हा डी एन ए आहे. ह्या चित्रामध्ये तुम्हाला फरक दिसेल. आता याची आपण मगाशी अभ्यास केला, शुगर फॉस्फेट बॅकबोन आहे ना, तो आर एन एमध्ये पण आहे बघा, सेम आहे. हेलिक्स ऑफ शुगर फॉस्फेट म्हणजे त्याचा बॅकबोन जो आहे तो हा जो आहे. बेस पेअर म्हणजेच काय, ह्या ज्या शिड्या ज्या आहेत की नाही त्याच्यामधली जी नायट्रोजनयुक्त पदार्थ ॲडेनिन, थायमिन, गॉनिन आणि सायटोसिन, हा चॉकलेटी, पिवळा, निळा आणि हिरवा रंग याच्यामध्ये. आणि एक जांभळा रंग वेगळा आला तो इथे नाही आहे बघा, याच्यात हा जांभळा रंग आहे ना.
इथे कोणते कोणते रंग बघूया ना आपण. ॲडेनिन आहे, त्यानंतर काय आहे बघा हिरवा रंग सायटोसिन आहे, त्यानंतर गॉनिन पण आहे बघा, निळा रंग दिसतोय तुम्हाला, आणि जांभळा रंग आहे बघा, कळलं ना. थायमिनचा पिवळा रंग नाही आहे, म्हणजे एकच आम्ल जे आहे नायट्रोजनचा पदार्थ जो आहे तो वेगळा आहे, बाकी बॅकबोन सेम आहे, कळलं ना. आणि अशा प्रकारे त्यांच्या मिश्रणाने दोघांच्या एक लांबलचक शुगर फॉस्फेट बॅकबोन असलेला DNA RNAचा रेणू तयार होतो. हा बघा, हा कसला रेणू आहे, हा जो इथे तुम्हाला जो दाखवला आहे तो RNAचा पट्टा आहे. हा कसला आहे, RNAचा बनलेला पट्टा. हायड्रोजन बॉन्डिंग सेम आहे, याच्यातही हायड्रोजन बॉन्डिंग आहे, परंतु एक फक्त त्यांच्यामध्ये ॲसिड जे आहे नायट्रोजनचा पदार्थ आहे तो वेगळा. हा RNAचा पट्टा आहे, कळलं तुम्हाला. दुसरं स्ट्रक्चर जे दाखवलं आहे तुम्हाला त्यामध्ये. तर रायबोज शर्करा आणि फॉस्फेटचा रेणू आणि एक नायट्रोजनयुक्त पदार्थाचा रेणू यांच्या संयुगातून न्यूक्लिक आम्लच्या साखळीतील एक कडी म्हणजे एक न्यूक्लियोटाईड तयार होतं. यांच्यामध्ये एक न्यूक्लियोटाईड कसा तयार होतो, एक रायबोज शर्करा म्हणजे एक त्यांचं म्हणून आपण एक न्यूक्लियोटाईड, एक रायबोज शर्करा, एक फॉस्फेटचा रेणू म्हणजे शुगर फॉस्फेट बेस आणि एक न्यूक्लिक आम्ल यांच्यापासून एक कडी या साखळीतली तयार होते, ती एक न्यूक्लियोटाईड. आणि अशा अनेक कड्यांच्या जोडणीतून काय RNAचा महारेणू तयार होतो. हा जो बाजूला दाखवला आहे हा RNAचा महारेणू आहे, कळलं ना. त्या जोडी काय एका बाजूला शुगर फॉस्फेट आणि एक काय असणार आहे, एक नायट्रोजनयुक्त पदार्थ, असं प्रत्येक ठिकाणी एक शुगर फॉस्फेट नायट्रोजनयुक्त पदार्थ असा हा RNAचा महारेणू आहे. आता त्याच्या कार्यप्रणालीनुसार त्याचे 3 प्रकार पडतात. कुठले 3 प्रकार पडतात RNAच्या कार्यप्रणालीनुसार, हे बघा या ठिकाणी 3 प्रकार दाखवले आहेत. एक आहे mRNA मेसेंजर RNA म्हणतात, दुसरा रायबोसोमल RNA म्हणतात आणि ट्रान्सफर RNA. पहिला आपण पाहूया रायबोसोमल RNA. rRNA म्हणजे काय, तर त्यामध्ये रायबोसोम्स असतं. रायबोसोम अंगकाचा घटक आहे त्यामध्ये, आणि तो असलेला जो आहे त्याला rRNA असे म्हणतात. रायबोसोम काय करतो, प्रथिन संश्लेषण म्हणजे प्रथिन निर्मितीचं, प्रथिन तयार जे होण्याचं काम किंवा प्रथिनाची निर्मिती या rRNA मध्ये होते. मग मेसेंजर RNA काय करतो, हा mRNA जो आहे ते बघा याच्यामध्ये ही सगळी काय आहेत, नायट्रोजनयुक्त पदार्थ आहेत, ते कळलं ना. जे ॲडेनिन, गॉनिन, सायटोसिन आणि युरॅसिल, कळलं, त्यांची लाईन आहे बघा कशी आहे तयार झाले. तर हा काय करतो, तर पेशी केंद्रकामध्ये असलेल्या जनकातील म्हणजे कशामध्ये DNA जो आहे त्याच्या साखळीमधील प्रथिन निर्मिती जी होणार आहे rRNA मध्ये त्याविषयीचा संदेश प्रथिनांची निर्मिती करणाऱ्या जो रायबोसोम जो आहे ना म्हणजे rRNA त्याच्यापर्यंत घेऊन जाणारा दूत आहे, कळलं. प्रथिनांच्या निर्मितीविषयी संदेश घेऊन जाणारा हा दूत आहे mRNA. आणि त्यानंतर tRNA काय आहे, तर mRNA वरील संदेशानुसार अमिनो आम्लाच्या रेणूंना रायबोसोमपर्यंत पोहोचवणारा हा आहे हा tRNA ट्रान्सफर RNA. अशा प्रकारे कोणतं काम करतात त्यानुसार ह्या RNAचे 3 प्रकार पडतात. एक रायबोसोमल RNA तो प्रथिन निर्मिती करणारा, मेसेज घेऊन जाणारा मेसेंजर RNA आणि ट्रान्सफर RNA, हे 3 प्रकार RNAचे आहेत. अशा प्रकारे या भागात आज आपण काय शिकलो, आजच्या भागात आपण अनुवंश आणि अनुवंशिकता इनहेरिटन्स आणि हेरिडिटी याची माहिती घेतली. गुणसूत्र आणि गुणसूत्रावरील गुणसूत्र बिंदूच्या स्थानावरून पडणारे प्रकार पाहिले. DNAची माहिती घेतली, डिऑक्सिरायबोन्यूक्लिक ॲसिड, जीन्सची माहिती घेतली आणि RNA म्हणजे काय हे आपण या भागात पाहिलेलं आहे. तर अशा प्रकारे आजच्या भागात आज आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद. आज आपण या भागात इथेच थांबूया. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असे अनेक एज्युकेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी BMC एज्युकेशनच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.